तलवारीची एक सरदार रघुजी भोसले यांची तलवार भारताच्या ताब्यात आलेली आहे। मंत्री आशिष शेलार यांनी ही तलवार ताब्यात घेतली आहे। लंडनहून लिलावामध्ये जिंकलेली तलवार भारतात परत आणली गेली आहे। 18 ऑगस्टला तलवार भारतात आणली जाणार आहे। जवळपास 3-3:30 वाजता दुपारी आम्ही एक पत्रव्यवहार केला, मेल केले आणि रात्री 1:50 मुख्यमंत्री साहेबांनी आपण त्याला करू महाराज, आपण आणू, असा त्यांचं मला हे आला आणि मी धन्यवाद देतो की फार फास्ट त्यांनी ॲक्शन घेतली आणि ती तलवार आज आपल्याला आपल्या अशी पोचली। आपण असंच धरू की आपले शेलार साहेबांच्या सुप्रत झाली, म्हणजे ती आपल्याकडे आलेली आहे। आपण हे धरू, फक्त आता वाट ही आहे की ती आपल्यापर्यंत किती दिवसात पोहोचते, पस्तीची एक वाट आपल्या सगळ्यांना आहे। देवेंद्र फडणवीसांनी यावर एक्सपोस्ट केलेली आहे। मराठा साम्राज्यातील ऐतिहासिक ठेव असलेली ही तलवार नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार ही लिलावात निघाली होती। या तलवारीचा लिलाव झाला होता। ती राज्य सरकारने 29 एप्रिल रोजी खरेदी केल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष ताबा राज्य सरकारकडे आला आहे। राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लंडनमध्ये तलवारीचा ताबा स्वीकारला आहे। आता ही तलवार लवकरच महाराष्ट्रामध्ये येईल आणि त्याचा कायमस्वरूपी ताबा हा राज्य सरकारकडे असेल। तर रघुजीराजे भोसले कोण होते त्यावर एक नजर टाकूयात। नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक। 1695 मध्ये त्यांचा जन्म झाला। 14 फेब्रुवारी 1755 रोजी त्यांचा मृत्यू झाला। छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सरदार ते होते। वेळोवेळी युद्धात दाखवलेलं धाडस आणि निर्णायकतेसाठी ते प्रसिद्ध होते। छत्रपती शाहू महाराजांकडून सेना साहिब सुभा उपाधी, विदर्भाचा सरंजाम असाही त्यांना किताब मिळाला। छत्रपती शाहू महाराजांकडून रघुजींना बेरार गोंडवाण्याची सनद ही त्यावेळेस देण्यात आली। 1745च्या सुमारास गोंडवाना बंगाल ओडिशापर्यंत साम्राज्याचा विस्तार त्यांनी केला। दक्षिण भारतातही लष्करी तसंच राजकीय दबदबा हा रघुजी भोसले यांचा होता। छत्तीसगड, पाटणा, अलाहाबाद, मकसुंदाबादच्या चौथाई वसुलीचे अधिकार रघुजीराजे भोसले यांच्याकडे होते। नागपूरच्या भोसले घराण्याचे ते वंशज होते। तर त्यांच्या तलवारीचे वैशिष्ट्य काय ती पाहूया, जी तलवार आता आणली गेली आहे। रघुजींची तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीची आहे। तलवारीचे पाते एकधारी आहे। तलवारीवर सोन्याचं नक्षीकाम आहे। तलवारीचे पाते तेव्हाच्या प्रसिद्ध युरोपियन बनावटीचे आहे। पात्यावर तळाशी श्रीमंत रघुजी भोसले, सेना साहिब सुभा अशी सुवर्णाक्षरे आहेत। 1817 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे भोसल्यांचा खजिना लुटला। इंग्रजांनी खजिना लुटून नेताना रघुजींची तलवारही लंडनला नेल्याची शक्यता आहे। तर कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या वाहनाचा